श्रावण महिना सुरू झाला की गणेश भक्तांना चाहूल लागते ती लाडक्या बाप्पाच्या आगमनाची। गणेश मूर्ती ठरवण्यापासून सजावटीचे विचारही मनात घोळू लागतात। तर मुंबईत निरनिराळ्या भागात, कारखान्यात आणि गणेश मूर्तींच्या स्टॉल्सवर सध्या गर्दी दिसते। तर कोकणामध्ये जाणाऱ्यांची तयारी सुद्धा सुरू झाली आहे। त्याविषयीचा हा रिपोर्ट पाहूया। लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी मुंबईमध्ये सुरू झाली आहे। लालबाग, परळ, दादर परिसरामधील दुकानांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीची लगबग दिसते। गणेश मूर्तींच्या कारखान्यात आणि स्टॉलवर मूर्ती ठरवण्यासाठी सहकुटुंब आलेले मुंबईकर आता पाहायला मिळत आहेत। पर्यावरणपूरक असलेल्या शाडूच्या मूर्ती यंदा बाजारात मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत। पीओपी मूर्तींबाबत उशिरा निर्णय झाला असला तरीही त्याही मूर्ती दिसतात। पर्यावरण रक्षणासाठी शाडूच्या मूर्ती खरेदी करण्याचा आग्रह मुंबईकरांचाही दिसतोय। दरवर्षीप्रमाणे पीओपीची मूर्ती घेतोय, तर त्यामागचं कारण हेच आहे की शाडूची माती ही आम्हाला सुद्धा आवडते की शाडूची मातीच्या मूर्ती घ्यायला हवी, पण ते शक्य होत नाही कारण ट्रान्सपोर्टेशनमध्ये आणि बाकी सर्व याच्यामध्ये थोडी अडचण निर्माण होते। पण यावर्षी सर्वात जास्त लोकांना जो फटका बसलेला आहे तो म्हणजे मूर्त्यांच्या किमती बऱ्याच वाढलेल्या आहेत। कारण पीओपीच्या मूर्तींसाठीचा जो काही इश्यू मोठा यावर्षी क्रिएट झाला त्यामध्ये मूर्तिकारांचंही नुकसान नक्कीच झालंय, पण त्यासोबतच गणेश भक्तांचं पण नुकसान झालंय। आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस पण आहे, सो साधारण एक सगळीकडे एक मोकळा पण आहे। तो मी आता मातीची मूर्ती बघतोय विकत घ्यायला। सध्या मी मातीची मूर्ती बघायला आलोय, विकत घ्यायचा विचार चाललाय। मातीची मूर्ती का विकत घेणार? बिकॉज ते पर्यावरणासाठी चांगलं असतं आणि पीओपी मुळे त्रास पण होतो एन्व्हायरमेंटला। सो यावेळेस असं प्रेफरन्स आहे की मातीचीच मूर्ती बघतोय। इको फ्रेंडली मूर्ती, पारंपरिक मातीच्या मूर्ती, बालगणेश, डायमंडनं सजवलेल्या, पगडी परिधान केलेल्या, बाळकृष्ण रूपातल्या, सिंहासनावर बसलेल्या अशा अनेक रूपातील गणेशांची रूपं रस्तोरस्ती दुकानात दिसतायत। यावर्षी गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये 2 ते 3 हजार रुपयांनी वाढ झाली आहे। शाडू मातीची मूर्ती 1 फूट 7,000 रुपये, पीओपी मूर्ती 1 फूट 5,000 रुपये। आमच्या इथे दोन्ही प्लास्टर ऑफ पॅरिस आणि मातीचे गणपती चालूच असतात काम, त्याच्यामुळे मातीला जास्त भाव आहे, इथे प्लास्टरला कमी आहे। मातीला कमीत कमी 12-13 हजार रुपये जातात 1.5 फूट 2 फूट गणपतीला, प्लास्टरला 7-8 हजार पर्यंत। आणि आमच्या इथे आता लगभग चालूच आहे, कलर काम, पेंटिंग, खडे वगैरे लावणे, डायमंड वगैरे करणे सगळं इथे चालूच आहे। प्लास्टर ऑफ पॅरिस आणि मातीच्या मूर्तीचा जरा संभ्रम चालू असल्यामुळे गणपती बनवायला लेट झालाय आणि यावर्षी लोकांचा ओघ जास्त सजवलेल्या गणपतीला धोतर बितरच्या याला जास्त आहे आणि मातीच्या मूर्तीची किंमत 8-9 हजाराच्या वरती आहे। प्लास्टरच्या मूर्त्या 7 पर्यंत भेटतात। मुंबईतून गणेशोत्सवासाठी अनेक जण कोकणात गावी जातात, त्यांचीही गावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे। कोकणामध्ये जाण्यासाठी कोणत्या मार्गाने जायचं, तिकीट बुकिंग याची चर्चा रंगली आहे। दुसरीकडे गावाकडे जाताना गणेशोत्सव आणि घरासाठीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसते। मुंबईमध्ये गणेशोत्सव सगळ्यांना माहिती आहे की आज मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त मुंबईमध्ये गणेशोत्सव साजरा होतो आणि अतिशय सुंदर प्रकारे होतो। सगळ्या गोष्टींचा मान ठेवत, सगळ्या नियमांचं पालन करत आम्ही आज गणेशोत्सव साजरा करतो। आणि तसंच कोकणामध्ये पण म्हणजे कोकणाची पण मजा एक वेगळीच असते। आता आम्ही पण आज कोकणात जातो, गणपती बसवतो, गणपतीचं तो म्हणजे विसर्जन वगैरे त्याचं सगळं करून मग नंतर मग इकडे मुंबईमध्ये येऊन परत आपल्या अनंत चतुर्दशीसाठी आपण म्हणजे आम्ही येतो। तर मजा एक वेगळीच असते। सरकारला विनंती आहे, उद्या कोणी येऊ दे सत्तेवर, पण ह्याच 2 सणांवरती नियम टाकू नका, कारण की मला असं वाटतं हे 2 सण म्हणजे मुंबईचा श्वास आहे। गणपती जवळ आले, सो दरवर्षीप्रमाणे यावर्षी तेवढीच धामधूम आहे, यावर्षी तेवढाच उत्साह आहे। गणपतीची सगळी शॉपिंग झाली आहे, मूर्त्या बुक झाल्या, तुम्ही बघता इथे कारखान्यामध्ये त्याच्यासाठी चालू आहे। सो एक कोकणवासी म्हणून माझी हीच प्रतिक्रिया आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गावी जाणार आहोत, तेवढ्याच धामधूममध्ये गणपती साजरा करणार आहोत। 10 दिवसाचा उत्साह असतो जो वर्षातून एकदा येतो, तो यावर्षी आम्ही खूप एक्सायटेड आहोत गणपतीच्या आगमनासाठी। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सुद्धा लगबग, मीटिंगा सुरू झाल्यात, वर्गणी जमा होते। काही मंडळांनी रविवारचा मुहूर्त साधत गणेश मूर्तीही मंडळामध्ये आणलेल्या आहेत। काहींची गणरायांच्या आगमन मिरवणुकीची तयारी सुद्धा सुरू झाली आहे। पुढचे काही दिवस मुंबापुरीत उत्साह ओसंडून वाहणार आहे। घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांच्या आनंदाचा सण हे सारं चैतन्य घेऊन आलाय। शिल्पा नरवडेसह पुढारी न्यूज, मुंबई।
Thank you.